हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी ब्लाऊजच्या काठापासून तुम्हाला आज मी डिझाईन बनवून दाखवणार आहे. तर बघा, आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे? 14 आहे. शिवून आपले 13 होणार आहे. 9.5ची आपली घडी आहे. 32 साईजचा आपला ब्लाऊज आहे. बघू शकता इथं 4.5 इंच शोल्डर घेतलेली आहे आणि 4.5 इंचच मुंडा घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, किंवा इथं 4.25 जरी घेतला तरीही चालेल. मी इथं थोडीशी वाढवून घेते 4.25, त्यामुळे शोल्डरसुद्धा 4.25 आणि मुंडासुद्धा 4.25 मी घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. याने एक बॉक्स तयार करून घेतला. गळा रुंदी 1.25 घ्यायची आहे. गळ्याची उंची 9.5 घेणार आहे. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. इथं 3.5 इंचावरती आणखी एक बॉक्स तयार करून घेणार आहे. आपले डिझाईन बोटनेक पण ओपन असणार आहे, त्यामुळे अशी आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता इथं आपल्याला बरोबर मध्य सेंटर याचा करून घ्यायचा आहे. इथून आत 1 इंच किंवा 1.25 इंच आपण आपल्या आवडीनुसार वाढवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. असं करून घ्यायचं आहे. बघा, इथं थोडासा आणखीन डीप मी करून घेते आकार. जसा आहे तसा कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा, थोडासा डीप केलेला आहे तो मी एक्स्ट्रा कट करून घेते. बघा, इथं मुंड्याला, बॅक मुंड्याला 1.25 इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता, खूप सुंदर असं आपलं गळ्याचं कटिंग झालेलं आहे. मेन फॅब्रिक सवचं ठेवायचं, त्याच्यावर अस्तर उलट्या ठेवून सुया वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. बघा, इथं 1.25 इंच मार्जिन पकडत आपल्याला व्यवस्थित असं टीप मारून घ्यायची आहे. बघू शकता, इथं कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवून घेतला, परत टीप मारली. बघा, इथं कोपरा आला, सुई खाली घातली, कपडा फिरवला, टीप मारली. अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण गळ्याचं व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे. सगळी टीप एकसारखीच आली पाहिजे, कुठं कमी जास्त नको. बघा, इथं दोन्ही कोपरे अगदी व्यवस्थित समोरासमोर आले पाहिजेत. बघू शकताय तुम्ही. आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, खालची साईड डायरेक्ट मी कमरपट्टी जोडणार आहे, त्यासाठी खालची साईड मी अशी डायरेक्टच पॅक करून घेतली. आता मेन फॅब्रिक व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. बघा, संपूर्ण गळ्याला छोटे छोटेसे कट्स देऊन घ्यायचे आहेत. बघा, आता गळा व कमरेच्या मध्ये हात टाकून आपल्याला सगळं अस्तर व्यवस्थित आपल्याला आतल्या साईडला उलटवून घ्यायचं आहे. कमरेकडची बाजू अगदी हाताने व्यवस्थित प्रेस करत आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, आता जे कोपरे आहेत ते सुईच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित असे कोपरे बाहेर काढायचे. कोपरे बाहेर काढताना आपल्याला अस्तर धरून बाहेरच्या साईडला सुईच्या टोकाने खेचायचं आहे. मेन फॅब्रिकला अजिबात सुई लावायची नाही. दोन्ही कपडा हाताने व्यवस्थित असा प्रेस करत दाबटीप टाकून घ्यायची आहे. कोपऱ्यात बरोबर सुई खाली ठेवायची आणि कपडा फिरवायचा. परत मग आपल्याला टीप मारायची, जेणेकरून आपल्या गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल. बघू शकता, खूप सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे.
मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे. मोठी टीप टाकून व्यवस्थित आपल्याला जॉईन करायचं आहे आणि एक्स्ट्राचा जे अस्तर आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं सगळं, जेणेकरून काय होईल, आपल्या गळ्याला किंवा आपला जो हा पार्ट आहे त्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल. कट करताना कुठेही आपलं अस्तर कट होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. बघू शकताय, बघा जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे. बघा आपले कोपरे खूप सुंदर असे आपले कोपरे आलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. बघा आता बरोबर हे तसं गळ्याच्या मध्य सेंटर घ्यायचा आणि साईडचा भाग फोल्ड करून घ्यायचा. 4.5 इंच उंचीची आणि अर्धा इंच रुंदीची पाठीतल्या टक्स टाकून घ्यायच्या. ह्या बाजूची सुद्धा आपल्याला असेच टक्स टाकून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला काठ आहेत ना, ते काठ असे व्यवस्थित असे आपल्याला इथून लावून घ्यायचे आहेत. बघा आपल्याला काठ जितका काठ लागणार आहे तितकाच मी कटिंग करून घेणार आहे. बघू शकता किती काठ पुरतो ह्याचं माप घ्यायचं आणि जेवढा गरजेचं आहे तेवढाच मी कटिंग करून घेणार आहे. एक्स्ट्रा आहे तो लटकनसाठी आपल्याला यूज करायचा आहे म्हणून मी साईडलाच ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही इतका काठ मी काढलेला आहे, कारण आपल्याला दुमडण्यासाठी पण लागणार आहे. असं व्यवस्थित आपल्याला काठ फोल्ड करून घ्यायचं आहे. 4 फोल्ड व्यवस्थित करून घ्यायच्या. एक साईडची काठ बाजू आपल्याला थोडीशी छोटी बाजू ठेवायची आणि एक साईडची थोडीशी मोठी साईड आपल्याला ठेवायची आहे, म्हणून मी असा कट करून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. अगोदर छोटा काठ असा खालच्या साईडनं फोल्ड करून आतली बघा पट्टी थोडी थोडी फोल्ड करत आपल्याला काठ लावून घ्यायचा आहे. बघा इथं कोपऱ्यात सुई खाली घातली. बघा असं थोडासा का तिरकासा फोल्ड केला, कारण इथं आपल्याला जसा कोपरा आहे तसा कोपरा यायला हवा आहे. ह्यासाठी आपल्याला थोडंसं असं करून घेतलं. सुई परत कोपऱ्यात सुई ठेवायची, परत आहे अशी अगदी व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा काठ असा जॉईन करून घ्यायचा आहे. बघा इथंपर्यंत आपल्याला काठ बास आहे, कट करून घ्यायचा. इथं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आणि कपडा फिरवून घेऊन परत इकडून बाजून आपल्याला आहे अशी टीप मारायची आहे. इथं बरोबर असा आपला त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. बघू शकताय अगदी व्यवस्थित असा आपला इथं त्रिकोण फोल्ड होईल ह्याची काळजी घेत आपल्याला परफेक्ट असा फोल्ड मारून घ्यायचा आहे. सगळीकडे कपडा एकसारखाच फोल्ड झाला पाहिजे. बघा इथं सुई खाली घातली, परत आहे अशी कोपऱ्यात टीप मारली. बघू शकता. आता त्याच्यावरून आपल्याला परत एक टीप टाकून घ्यायचे मध्ये करून सेंटरला, जेणेकरून आपल्याला आपले काठ हलणार नाही, अगदी व्यवस्थित बसेल. बघू शकता. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे. बघा आता इकडं हा मोठा काठ होता ना, हा सुद्धा असा आपल्याला फोल्ड करून इथं लावायचा आहे. वरच्या साईडला गळ्याला जसा गोल आकार आहे ना, अगदी तसाच त्या शेपमध्ये व्यवस्थित असा आपल्याला फोल्ड करून अगोदर घ्यायचा आहे आणि आपल्याला अशी टीप टाकून जॉईन करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. बघा बरोबर अगदी सुंदर असं जे टोक आहे त्या टोकानंच आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे जसं आपण शिवून गळ्याचा आकार ड्रॉ केलेला आहे ना, अगदी तसाच त्या पद्धतीने झाला पाहिजे. बघा अगदी काठावरून अशी ठेवत आपल्याला पूर्ण पट्टी आतल्या साईडला फोल्ड करत अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला. आता इकडच्या बाजून सुद्धा आपल्याला आहे असा व्यवस्थित आकार देत वरच्या साईडनं टीप मारायची आहे. बघा इथं पण थोडासा कपडा आपल्याला आत फोल्ड करून घेतला आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी
टीप मारून घ्यायची आहे. बघा खूप सुंदर अशी आपली काठ लागलेली आहेत आपल्या ब्लाऊजला. ह्या बाजूला सुद्धा आपल्याला असंच काठ अटॅच करून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. बघा पोटली बटन असा 1.5 इंचाचा पोटली बटन मी तयार करून घेणार आहे. 1.5 इंचाचा कपडा कट करून घेतलेला आहे. त्याला हाताने अगदी व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि असा गोल गोळा तयार करायचा आहे. बघू शकताय तुम्ही. सुंदर असे आपले पोटली बटन अशा पद्धतीने तयार होतात. जो साडीतला पेपर कॅनव्हास निघतो ना त्यापासूनच मी बनवलेला आहे. तो 1.5 इंचाचा तुकडा कट करून घेतला आणि कपडाचा सुद्धा 1.5 इंचाचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पोटली बटन तयार केलेले आहेत. पोटली बटन खालच्या साईडने बरोबर 1-1 इंचावरती आपल्याला इथं असे टिक मार्क करत सिंगल फूटचा वापर करत आपल्याला सगळी पोटली बटन लावून घ्यायची आहेत. बघू शकता अशा पद्धतीने इथं मी सिंगल फूटचा वापर करत एकसारखे सगळी पोटली बटन लावून घेत आहेत. त्या पोटली बटन परत आपल्याला एक डबल टिप टाकून घ्यायची जेणेकरून आपले पोटली बटन हलणार नाहीत. खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन झटकीपड तयार होते. बघू शकताय तुम्ही. लटकनसुद्धा मी सुंदर असं तयार केलेलं आहे. बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन झालेली आहे. आणि अशाच नवनवीन ब्लाऊजच्या डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन झालेली आहे. बघू शकताय तुम्ही.